करिअरसाठी खूप मोठा स्कोप आहे. पृथ्वी गोल आहे आणि स्काय इज द लिमिट. फक्त आपण कसं त्याला अप्रोच करतो, काय करतो याच्यावर आपलं सगळं पुढचं भवितव्य आहे. मी सर्वप्रथम ह्या पुण्यभूमी ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे असे गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, स्वातंत्र्य सैनिक बियाणीजी आणि ज्यांना प्रेरणेने हे बियाणी कॉलेज स्थापन झालेलं आहे आणि शिक्षणाचं एक मोठं ज्ञान देण्याचं कार्य झालेलं आहे. या सर्वांना मी नमन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. लक्षात घ्या मित्रांनो, मी दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत हे झालेलं आपलं सगळ्यांपुढचं एक मोठं कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणू शकतो की आपण कसं वागावं, कसं राहावं हे चांगलं उदाहरण आहे. सगळ्यांनी शिकायला, सगळ्यांना माहिती आहे. महाभारतामध्ये बघितलं तर राम आणि रावणसुद्धा इतका म्हणजे सगळे वरदान होते, अजरामर होते, पण शेवटी काय केलं ते अनितीकडे गेले. विजय कुणाचा झाला? नीतीकडे झाला. पण नीती ज्याच्याकडे ज्याचा नीतीचा विजय झाला त्याला आपण स्मरतो, त्याची पूजा करतो. दुसरं विधान म्हणजे महाभारताचं. महाभारतामध्ये जर बघितलं तर कौरव आणि पांडव, द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवांना दोघांनाही शिक्षण दिलं. एवढा मोठा माणूस त्यांनी शेवट कुणाला दिला? स्वतःच्या एका काही वैयक्तिक याच्यासाठी त्यांनी कौरवाची साथ दिली. शेवट काय झालं? कौरव याच्यामध्ये द्रोणाचार्यासारखा इतका मोठा माणूस होता, त्याला अनितीला साथ दिली म्हणून त्यांचा शेवट झाला. श्रीकृष्णाने धर्म पाळला आणि ही लढाई जी होती धर्म आणि अधर्मावर धर्माने विजय केलेला आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णाचं सुद्धा आपण स्मरण करतो, त्यांचेसुद्धा म्हणून. शेवटी सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो, तुमच्या प्रोफेशनमध्ये वापरतो, तुमच्या व्यवसायामध्ये आता पुढे वावराल तर तुम्ही नीतिमूल्य जपा. नीतिमूल्य हे फार महत्त्वाचं आयुष्यामध्ये. जो माणूस नीतीने जातो आणि जे काही काम करत असताना कदाचित आपल्याला अपयश येऊ शकतं किंवा कदाचित आपल्याला काही गोष्टींमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण नीतिमाने बघतो विजय हा होतोच, थोडा वेळ लागतो, पण नीती ही नेहमी आपल्याला कायमस्वरूपी आपल्यासोबत असते. हा माझा एक पहिला हे. दुसऱ्या गोष्टी मी एक 2-3 गोष्टी सांगतो, नंतर काही प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही चिकाटी, माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची चिकाटी पाहिजे. दुसरी गोष्ट आहे मेहनत पाहिजे, तरी नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. आणि तिसरं आहे सातत्य, कन्सिस्टन्सी तुम्हाला कायम राहायला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्यामध्ये धैर्य पण पाहिजे. कुठलाही प्रश्न झाला तर त्याला धैर्याने पुढे जाण्याचं तुमच्यामध्ये ताकद पाहिजे. तुम्ही हळूहळू ती आत्मसात करा, धैर्याने पुढे जा, करेज ठेवा, त्याला आपण करेज म्हणतो. चौथी गोष्ट आहे की माणुसकी, ह्युमॅनिटी, लोकांना मदत करण्याची भावना करा. लक्षात घ्या, आज एवढं मोठं तुमचं कॉलेज आहे, त्या एके छोटे सरांमुळे हे सक्सेस झालं का? तर नाही. ही तुमची ही मॅनेजमेंट आहे, प्रिन्सिपल आहे, तुमच्याकडे शिक्षक वृंद आहे, अनेक तुमचे शिक्षकेतर कर्मचारी, ह्या सगळ्यांचं सांघिक काम आहे. या सगळ्यांच्या एकत्रित कामामुळे आज ह्या तुमच्या ज्या संस्थेला एवढं मोठं यश आलेलं आहे, जी नामांकित संस्था झालेली आहे, हे सगळं होतं. म्हणून तुम्हीसुद्धा एक सांघिक कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि मदतीची भावना ठेवा. लोकांना मदत करा, आपल्याला जे मिळालं लोकांना देण्याचा प्रयत्न करा. आणि परत बोलतो, दुसरी एक गोष्ट अशी मला सांगायची आहे की माझे आणि जे लोक ग्रॅज्युएट झालेले आहेत ते असतील आपल्या क्षेत्रात नसतील. मी एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्या गावामध्ये एक शिव मंदिर आहे, माझ्या शेतातच आहे, पुरातनकालीन मंदिर आहे. तर त्याला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता. मागच्या 2 वर्षापासून आम्ही काम सुरू केलेलं आहे, पण MSEBीचं कनेक्शन नसल्यामुळे आम्ही MSEBीला आपलं ॲप्लिकेशन केलं. आम्ही एक खोट्यामधनं ते मंजूर करून घेतलं. 22 लाख रुपये त्याचा जवळजवळ खर्च होता. तर मी काम करणारा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला सहज विचारलं, बाबा तू कुठला आहे, काय? 32-30 वर्षाचा पोरगा होता तो म्हणाला, सर मी जळगाव जामोदचा आहे. तर मी म्हटलं, इकडे कसं काय आला तू? मग तुझं शिक्षण काय आहे? त्याचं शिक्षण BCom, कॉमर्स ग्रॅज्युएट मुलगा आज MSEBीचा चांगला मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, टेक्निकल काम करतो. आणि त्याला तुम्हाला मी सांगतो की MSEBीमध्ये जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या सगळ्या माहिती आहे. मी त्याची चर्चा करताना मला लक्षात आलं. तर मी त्याला सांगितलं, तू इकडे कसा आला, या क्षेत्रात कसा आला? तर त्यांनी मला सांगितलं की सर मी BCom झालो, नोकरीच्या शोधात आलो, चंद्रपूरसारख्या ठिकाणी मी MSEBीमध्ये स्टेशनरी सप्लायचं काम करतो. स्टेशनरी सप्लाय करता
त्या मुलामध्ये विनम्रता चांगली होती, तो सपना करायचा आणि प्रामाणिक होता. तो सप्लाय करता करता तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चीफ इंजिनियर यांच्याशी त्याचे चांगले संबंध आले. त्यांना असं वाटलं की हा पोरगा चुनचुनीत पोरगा आहे, हाला काहीतरी आपण मदत करायला पाहिजे. तर त्यांनी एक त्याला छोटंसं काम दिलं. त्यांनी संधी, त्याला मिळालेली संधी, ऑपॉर्च्युनिटी त्यांनी ग्रॅब केली आणि त्या संधीचं सोनं केलं. त्यांनी चांगलं काम करून दाखवलं. मग त्याला हळूहळू वाढत गेला आणि आता मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण कसं वागतो, आपण कसं बिहेव करतो याच्यावर सुद्धा आपला सक्सेस अवलंबून आहे. हे एक उदाहरण आहे. फील्ड कुठलीही असो, आपण कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो, आपण कुठलंही काम करू शकतो. दुसरं उदाहरण आहे की जग फार बदलत आहे. तुम्हाला आता नवीन विद्यार्थ्यांना आमच्या क्षेत्रात तर आहेतच आहे, बहुतेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठे बदल व्हायला लागलेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. आमच्या क्षेत्रामध्ये सांगायचं तर मी माझ्या मीडियाच्या बाबतीमध्ये सांगतो की आम्ही 20-25 वर्षापूर्वी वर्तमानपत्र हे एकच माध्यम होतं की ज्या बातम्या देत होतं. त्यावेळेस आमचे सगळे कर्मचारी किंवा आमचा जो रेव्हेन्यू सोर्स होता, आम्ही सगळ्यात टॉपला होतो. म्हणजे आमचं जे आर्थिक नियोजन होतं हे आम्ही रेव्हेन्यूच्या दृष्टीने आम्ही सगळ्यात पुढे होतो. नंतर आलं रेडिओ, नंतर आलं टेलिव्हिजन, सॅटेलाईट हे आलं. आता एवढा बदल झालेला आहे की आता सगळं डिजिटल मीडिया आलेलं आहे. डिजिटल मीडिया इतका फास्ट आहे की कुठली घटना घडली की दुसऱ्या मिनिटामध्ये बातमी अपडेट होते. आता ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला टिकून राहायचं, माध्यमांना टिकून राहायचं. मागच्या 4-5 वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि आम्हाला शेवटी कसं रेव्हेन्यू आमचं तुम्हाला माहिती आहे, व्यवसाय करायचा म्हणजे आर्थिक मोठी उलाढाल असते आणि सगळ्या गोष्टी चालतात, पण पैशाचं सोन चालत नाही. तर आम्हाला नेहमी अपडेट करावं लागतं. आम्हाला कसं करायचं ते जेव्हा हा डिजिटलचा आला तेव्हा मग आम्ही याला कॉम्पीट करायसाठी काय करायचं, म्हणून आम्ही ई पेपरचा एक पर्याय पुढे आणला. मग आम्ही त्या डिजिटलसाठी ई पेपर सुरू केला, त्याच्यावर हे केलं, त्याच्यातनं आलं. नंतर मग आता हे सगळं तुमचं नवीन आलं. आता आम्ही छोटे छोटे शॉर्ट्स, रील्स किंवा बघा आता तुम्ही महाराष्ट्र टाइम्स असेल, पुढारी असेल, लोकमत असेल, याचे छोटे छोटे व्हिडिओ येतात. त्या माध्यमातून आमचं जे इन्कम सोर्स आहे ते अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला येणाऱ्या बदलत्या परिस्थितीला कायम पुढे जावं लागणार आहे. तर तुम्ही हे सगळं आत्मसात करायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की बदल होणारच आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेपरमध्ये मी रोज असतो. आता आर्टिफिशियल येऊन जाणार, इतके लोक कमी होणार, यांना प्रॉब्लेम होणार, काय होणार नाही लक्षात घ्या. काही होणार नाही, काही घाबरण्याचं काही कारण नाही. आपल्यामध्ये गट्स पाहिजे. तुमच्यामध्ये गट्स असेल तर तुम्ही काही करू शकता. आणि शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जे काय आहे ते चालवणार कोण आहे? चालवणार तर माणूसच आहे ना. त्याला घडवलं कोणी? माणसानेच घडवलेलं आहे. त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. मीडियामध्ये जे काही आहे ते सगळं अवास्तव आहे, ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्हाला अपडेट व्हावं लागणार आहे, त्याच्यावर मात करावी लागणार आहे. तर तुम्ही मात करायला शिकले पाहिजे. त्याच्यातनं नवीन वेगवेगळे जे काही हे आहे त्या ॲव्हेन्यूज शिकल्या पाहिजे. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितलं, मीडियाचं सांगितलं. कदाचित तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठे अमूलाग्र बदल व्हायला लागलेले आहे. तुमच्या टीचर्स लोकांना सुद्धा त्या प्रमाणामध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी येत आहे त्याच्यामध्ये बदल करावे लागणार आहे. आताच मी नुकतंच आम्ही एक्सपोर्ट करतो. आता माझं एक स्वतःचं उदाहरण सांगतो की आपली काम करण्याची पद्धत, आपण जिथे काम करतो आपली ऑनेस्टी पाहिजे, कामाबद्दल इंटिग्रिटी पाहिजे. मी सेवा स्टार्टअप ग्रुपमध्ये होतो त्यावेळेस मी इंटरनॅशनल मार्केटिंग पाहायचं. आमची एक एक्सपोर्टची कन्सायनमेंट होती. बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण खूप काळजी घेतली पाहिजे. तर आमचं एक्सपोर्ट होतं, आम्ही 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट होतं आणि आम्ही आमचं USA आमचा एक डीलर होता. आम्ही USA पॉलिसी होती कंपनीची, एका कंट्रीमध्ये एक डीलर असला की तिथे दुसऱ्याला आपण शिपमेंट द्यायचं नाही. तर USAचीच पार्टी होती, पण त्याला ते शिपमेंट USA पाहिजे होती. मी त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला शिपमेंट देता येणार नाही. त्यांनी काय केलं की आम्हाला ठीक आहे म्हणाल, आम्हाला सिंगापूरला तुमची शिपमेंट द्या. आम्हाला वाटलं ठीक आहे, सिंगापूरला मी तयार झालो. कारण मी त्यावेळेस आय वॉज द हेड ऑफ द डिपार्टमेंट. आय डिसाइडेड आणि मी निर्णय घेतला. मग आपल्या त्यावेळेस कसं म्हणजे आताही तेच आहे की अगेन्स्ट LC लेटर ऑफ क्रेडिट आम्ही त्यांना शिपमेंट कन्सायनमेंट द्यायचं. छोटीशी आहे बघा, प्रोनाऊन्सिएशन मिस्टेक ज्या आपण कधी आयुष्यामध्ये विचार करत नाही. एक मी छोटंसं उदाहरण सांगतो. किसन आणि किशन, हिंदीमध्ये किसनला किशन म्हणतात, मराठीमध्ये किसन म्हणतात. स्पेलिंग त्यांनी जे LC जे ओपन केले तर त्याच्यावर लिहिलं तर किशन, KISHAN. आणि त्यांचं पहिलं आमचंही जे होते डिफॉर्ममध्ये त्याचं होतं किसन असं. तर ते झालं. मलाही काही एवढं लक्षात आलं नाही कारण प्रोनाऊन्सिएशन थोड्या मिस्टेक्स असतात, आपण फार लक्ष देत नाही.
तर मी एक्सेप्ट केलं. ऑर्डर आली, शिपमेंट झाली. आमचं जे काही होतं आम्ही फ्री ऑन बोर्ड ऑर्डर शिपमेंट झाल्यानंतर आम्ही बँकेला डॉक्युमेंट सबमिट केले. डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर पार्टीने पत्र पाठवलं की पेमेंट द्या. आम्हाला पेमेंट आलं नाही. पार्टीने पेमेंट डिनाय केलं. एवढी मोठी कन्साइनमेंट त्या काळामध्ये मला वाटतं आधी 94-95ची गोष्ट आहे. ती 30 ते 40 लाख रुपयाची, तर मला वाटतं आज 1.5-2 कोटीची कन्साइनमेंट असेल. साहेब, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो किंवा मला घाम फुटला, मला चक्कर यायचं झालं. आता कसं करायचं? मी थोडा वेळ विचार केला काय करायचं. मी शेवटी बँकेला फोन केला. आमची त्यावेळेस बँक ऑफ बडोदा आपली बँक होती. बँक खूप चांगली होती ती. बँकेने त्या तिथल्या बँकेला कन्व्हिन्स केले की नाही, हे असं आहे, पार्टी जिनाईन आहे, तुम्ही त्यांना करा. ह्या टेक्निकल मिस्टेक आहे. त्या बँकेने आमचं बिल डिसऑनर केलं. खूप म्हणजे इतकं मोठं टेन्शन. आता काय करावं? माझे नेक्स्ट इमिजिएट बॉस म्हणजे आमचे चेअरमन आणि त्याच्यानंतर ते आणि मी. मग मी त्यांना फोन केला. तर त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं असं असं झालं. तर ते सुद्धा थोडे जरा शॉकच झाले. आता चेअरमनशी बोलायचं तुम्ही. शेवटी कसं आहे की भागाच्या याच्यापुढे जायचं तुम्ही, हा प्रश्न आला. ते म्हणाले महिनी बात करताय, म्हणजे तू बेटर टू टॉक विथ हिम डायरेक्टली. मग मी विचार केला आता चूक आपल्याला झालेली आहे, आपल्याला आता जावं लागणार आहे. होऊन काय होणार आहे, नोकरी झालं काय होणार. आणि लक्षात घ्या, मी तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. मला वाटतं 27-28 वर्षाचा असेल करायचं त्यावेळेस, 28-30-32 वर्ष. आता काय करावं? तर मी काय केलं, फोन केला. आमचे चेअरमन त्यांच्या बंगल्यावरती रिसेप्शनिस्ट असायचे. मी तिला म्हटलं साहेबांशी मला बोलायचं आहे. तर ती म्हणाली अर्जंट आहे का? म्हटलं हो अर्जंट आहे. त्यांना निरोप द्या, माझा फोन आहे. पण त्यांचं एक होतं की फोन केल्यानंतर ते घ्यायचे. मी त्यांना फोन केला. म्हटलं सर मला 2 मिनटं तुम्हाला भेटायचं आहे. तर त्यांच्या लक्षात आलं की समथिंग इज गोईंग रॉंग. तर ते म्हणाले ठीक आहे, काम करा तुम्ही या, मी घरीच आहे. मी गाडी काढली, ड्रायव्हरला सांगितलं गेलो. तर मला त्यांना बघितल्यानंतर मला म्हणजे माझ्यातून म्हणजे शब्दच होतं म्हणजे व्हॉट हॅपन. मी त्यांना सांगितले की असं असं झालं. लक्षात घ्या, त्या माणसाने काय म्हणावं. तर मला डोंट वरी, हे आपली ही जी कंपनी आहे, आपण व्यवसाय करतो. व्यवसाय म्हणाले रिस्क घ्यावीच लागते. तुम्ही प्रयत्न केला, प्रामाणिकपणे केला. तुम्ही आतापर्यंत एवढं या कंपनीची ग्रोथ झाली, त्याच्यामुळे तुमचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. एखादी चूक झाली तर चालत असतं. रिस्क आहे, रिस्क घ्यावीच लागते. कदाचित एखाद्या वेळेस फस होईल, पैसे अडकतील, काय काही प्रश्न नाही. तर तुम्ही डोंट वरी. तुमचे जे काही कागदपत्र, आमचं लिगल डिपार्टमेंट वेगळं होतं. लिगलचे आमचे सेपरेट डिपार्टमेंट होतं. आमचे मॅनेजर होते, त्यांच्याकडे सगळे कागदपत्र देऊन द्या आणि ते बघतील म्हणाले पुढचं. आणि दुसऱ्या दिवशी मला चेन्नईला म्हणजे मदुराईच्या पुढे शिवाकाशी नावाचं एक गाव आहे. तिथे मॅच बॉक्सेस आणि अजूनही फटाक्याचं मोठं मॅन्युफॅक्चरिंग होतं. तिथे आमची एक बिझनेस मीटिंग होती. तर मी मग विचारलं त्यांना, म्हटलं सर उद्या माझं संध्याकाळचं फ्लाईट आहे आणि मला जायचं आहे तिकडे मदुराईला. तर मला ठीक आहे, डोंट वरी, गो आहे, तुम्ही जा म्हणा. मला सांगतो मी बाहेर निघालो, इतकं रिलॅक्स झालो. आयुष्यामधला तो प्रसंग मी आजही मला अजूनही आठवतो. मला त्याच्यात एक म्हणजे मला जे कळलेलं मी तुम्हाला शेअर करतो की बघा, प्रामाणिकपणे आणि आपली इंटिग्रिटी कामाची, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही फायदे होऊ शकतात किंवा तुम्हाला रिलॅक्स होतं. मला रिलीफ मिळालं. का मिळालं? माझी इंटिग्रिटी होती, माझ्या कामाची ऑनेस्टी होती. सांगायचं तात्पर्य असं आहे सगळ्यांना की तुम्हीसुद्धा आपलं काम, आपलं हे चुका होणारच आहे, यश अपयश हे सगळं आहे. हे सगळं करून तुम्हाला पुढे जायचं आहे. पण तुमच्या कामामध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये तुमची प्रामाणिकता असली पाहिजे, तरच तुम्ही जाऊ शकता. हे असे छोटे छोटे पुष्कळ उदाहरणं आहेत. आज मला काही फार मला 30 मिनिटाचं हे दिलेलं आहे आणि माझा अनुभव तर खूप मल्टी हे आहे. मी मीडियामध्ये काम केलं, याच्यामध्ये काम केलं, बरेच आहे वेगवेगळे आहे. आणि तुम्हाला सांगता येईल, इव्हन मी पहिल्या वेळेस जेव्हा फॉरेनला गेलो त्यावेळेस तो सुद्धा फार वेगळं होतं. जेव्हा आम्ही, मला वाटतं ढोटे सर, आम्ही खूप त्यावेळेस का अमरावती फार मोठं नव्हतं. मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुंबईला गेलो तर आम्हाला थोडंसं मंत्रालयात काम होतं. मला जायचं होतं. आता इंटरव्ह्यूला गेलो तर ते मंत्रालयाच्या बाहेर आहे ना, कोण माहीत असेल, तिथे सकाळी लोकल येते आणि लोकांनी फुटपाथने लोक खूप जातात. आम्ही कधी मुंबई पाहिलेलं नाही. तर खूप गर्दी दिसायची. माझ्यासोबत माझा एक पार्टनर होता. मी त्याला म्हटलं यार, हा एवढे लोक सगळे चालले मंत्रालय बोरचे आहे काय म्हटलं एवढं मोठं. तो मला अरे येडा आहे का म्हणे, हे सगळे लोक ऑफिसचे. म्हणजे अशी आमची परिस्थिती होती. इथून आमची आयुष्याची सुरुवात झाली. त्यामुळे
आपल्याला काय नाही मिळालं नाही मिळालं याच्यात पडू नका. एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. जगात आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, पण तुम्ही कसं पुढे जाता, कसं पुढे नेता, त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि मला वाटतं तर माझा आता झालाच नाही. शेवटी जाता जाता मी एकच सांगतो, रामदास स्वामींनी त्याच्या मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जाय, हरे श्री पावे पावे स्वभाव. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जे काम करता तर तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहे काय आहे मला माहीत सांगता येणार नाही किंवा मलाही कळणार नाही, तुम्हालाही सांगता येत नाही. जे कराल ते मनापासून करा. जे काही चांगले नीतिमत्ता आहे, चांगलं आहे म्हणजे लॉजिकल आणि एथिकल मॅनर्स म्हणजे याच्याने काम करायला सुरुवात करा. प्रामाणिकपणे करणं. तुम्हाला जे काय आहे देव काय आहे, देव म्हणजे आपल्याला जे काही टार्गेट आहे आपल्याला ते शेवटी मिळणारच आहे. पण तुमचं मार्ग चांगला पाहिजे, नीती चांगली पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे. या दृष्टीने तुम्ही कामाला सुरुवात करा. आणि जाता जाता सांगायचं म्हणजे मी सुद्धा तुमचं ब्रिजलाल बियाणी कॉलेज आम्ही मला वाटतं 81मध्ये 11वीला होतो. त्या काळामध्ये आम्हाला ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय खूप रेप्युटेड आणि स्टेटसवाला हे होतं. आम्हाला दोघांना ॲडमिशन मिळालं नाही. पण आज अशी परिस्थिती आली म्हणजे बघा अचिव्हमेंट म्हणजे छोटे सर तुमचे प्रिन्सिपल झाले आणि मी तुमच्या पदवीधर समारंभाला आलो. शक्य आहे का? आम्हाला असं वाटलं नाही, पण होऊ शकते. एनिथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे ज्या शाळेमध्ये आम्हाला ॲडमिशन मिळाले नाही त्या शाळेचं योगायोग म्हणजे एक प्रिन्सिपल झाला आणि एक दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रम झाला. एक आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज ग्रॅज्युएट झाले, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलं, मोठा त्याग केला, तुमच्या टीचर्स लोकांनी तुम्हाला घडवलं, तुमच्या पंखामध्ये बळ दिलं. आता तुम्हाला उडायचं आहे आणि ज्यांनी तुम्हाला उडायला शिकवलं त्या सर्वांचं ऋण आयुष्यभर ठेवा. आपण ज्या संस्थेने तुम्हाला मोठं केलं त्यांचंसुद्धा ऋण हे करा. आणि तुम्ही स्वतः मोठे व्हा. तुम्ही जेवढे मोठे व्हाल त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांचं नाव होईल, तुमच्या संस्थेचं नाव होईल आणि तुमच्या नावाने संस्थासुद्धा ओळखली पाहिजे. संस्थेला म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगितले की होतं आमच्या काळामध्ये आता हे बियाणीमध्ये असतील ते सांगत असतील बियाणीचा विद्यार्थी आहे. हे सगळं मोठं करा आणि देशाचं पण नाव मोठं करा. एवढं बोलत मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, धन्यवाद.